पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस. भाजपकडून राज्यासह देशभरामध्ये विविध कार्यक्रम. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही मोदींना शुभेच्छा. पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशामध्ये साजरा करणार वाढदिवस. धारमध्ये पीएम मित्र पार्कची पायाभरणी, तर निरोगी महिला, सशक्त कुटुंब आणि राष्ट्रीय पोषण महिला अभियान यासह अनेक योजनांचा शुभारंभ. 78व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज ध्वजारोहण, तर मराठवाड्यामध्ये विविध कार्यक्रम. बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण होणार. अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार. मुंबईची मोनोरेल शनिवारपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार. एमएमआरडीए महासंचालकांची घोषणा. मोनोरेलमधील तांत्रिक बिघाड आणि सुधारणेसाठी निर्णय. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला. कामाला लागून विकास कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे नगरसेवकांना आदेश. कोरोना काळामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकरांना मारलं. फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आसूड. कफनचोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांचा सामना करणार? मुख्यमंत्र्यांचा जळजळीत सवाल. बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजला. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. तर कुणीही युती केली तरी मुंबई पालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा फडणवीसांचा निर्धार. जात प्रमाणपत्र वाटपावेळी खाडाखोड केलेली कागदपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती. तर नोंदी तपासण्यासाठी समिती नेमण्याची भुजबळांची मागणी. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान. राज्यातील 17,85,000 हेक्टर क्षेत्र बाधित. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. सरकार पाठीशी असल्याची ग्वाही. कर्नाटकमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सणसण शाखेवर सशस्त्र दरोडा. 1 कोटी रुपयांची रोकड आणि 12 ते 13 किलो सोनं लुटलं. कर्नाटक, सोलापूर, सांगली पोलिसांकडून शोध सुरू. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन आज दिवसभर बंद राहणार. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार. नवरात्र उत्सवापूर्वी वैष्णव देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. 22 दिवसांनंतर तीर्थयात्रा पुन्हा सुरू होणार. भूस्खलनानंतर 26 ऑगस्टला पुढे ढकलली होती यात्रा.